हॅलो गाईज, वेलकम बॅक टू VS ब्लॉग्स. तर कशा आहात सर्वजण? होप्स सगळे मजेत असाल. तर तुम्ही म्हणत असाल की ही अशी कशी सुरुवात केली आहे डिरेक्ट तव्यावर. सो काय झालेलं, मी पावभाजी खायला गेलेले तर तिथे ते सांगत होते की कशी पावभाजी बनवायची. सो म्हणलं तुमच्यासोबतही शेअर करावी, कारण आपण घरी बऱ्याच वेळेस ट्राय करतो म्हणजे बाहेरसारखी पावभाजी पण नाही होत. सो म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावी. तर त्यांनी आधी काय केलं, बटाटा टाकलं, त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकला, शिमला मिर्च टाकली, त्यानंतर टोमॅटो आणि एक उकडलेला बटाटा. तर हे सगळं व्यवस्थित असं बारीक कट करून घेतलं त्यांनी आणि त्याला नंतर तव्यावर छान फ्राय होण्यासाठी ठेवून दिलं. त्यामध्ये लाल तिखट टाकले, त्यानंतर अजून आपलं मीठ वगैरे हे सगळं टाकलं, कोथिंबीर टाकली आणि आता ह्याला छान व्यवस्थित उकडून देतील ते आणि त्यानंतर त्याला मॅश करते. सो तुम्हाला पुढची प्रोसेस करणारच आहे, तर पाहूयात आपण. सो छान प्रकारे यांनी भाज्या उकडून घेतल्या, म्हणजे वरून झाकण वगैरे ठेवलं होतं. तर त्या छान प्रकारे उकडल्या होत्या. आता घरी काय करतो आपण, कुकरमध्ये उकडून घेतो. तर त्यांनी तसं नव्हतं केलं. तर त्यानंतर त्यांनी उकडल्यानंतर हे असं मॅश केलं. एवढं मॅश करत होते ते, पाणी टाकत होते, मॅश करत होते, पाणी टाकत होते, मॅश करत होते. सो खूप बारीक होत होतं. आणि मी पण याआधी अशी ट्राय केलेली. असा तवा वगैरे नसतो आपल्या घरी, बट आपण कुकरमध्येच ट्राय करतो, पण नाही तेवढं जमत. सो मॅश केल्यानंतर त्यांनी परत बटर टाकलं, त्यामध्ये जिरे टाकले आणि त्यांचा हा स्पेशल मसाला आहे जो ग्रीन मसाला आहे तर तो टाकला. आता तो काही मला माहीत नाही नेमकं काय आहे त्यामध्ये. सो ते टाकला. त्यानंतर लाल तिखट, पावभाजी मसाला, गरम मसाला, खूप सारे मसाले यूज केले. खूप सारे म्हणले, मी जेवढे बेसिक मसाले सांगितले तेवढेच यूज केलेत, नाहीतर अजून असं होईल की नक्की अजून कोणते मसाले. सो हे मसाले टाकले, परत मॅश केलं त्यांनी आणि परत पाणी टाकतायत. सो असं 3-4 वेळेस तरी करतील, तुम्हाला पुढे कळलंच अजून कसं काही, कारण मी सगळी प्रोसेस या व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेली आहे. सो तुम्ही हे बघून तरी पावभाजी नक्की ट्राय करू शकता. आपल्याकडे असा तवा नसतो, बट आपला भाजी किंवा भाकरीचा तवा असतो ना, किंवा आपला डोसाचा तवा, तर त्यामध्ये तुम्ही हे करू शकता. तर मी पण ट्राय करेल नक्कीच हे असं यांचं. सो पावभाजी मस्त आता झालेली आहे. आता परत मॅश करता येते. तर एवढं आपण घरी मॅश करत नाही, डिरेक्ट उकडून घेऊन. सो मग मला असं वाटतं की एवढं मॅश नाही केल्यामुळं त्याची टेस्ट येत नसेल. त्यानंतर त्यांनी परत अजून खूप सारं बटर टाकलं आहे आणि त्यामध्ये आता त्यांनी टाकले लाल तिखट, त्यानंतर कोथिंबीर, जिरे हे सगळं परत टाकत होते ते. तर ही अशी प्रोसेस मला वाटतं त्यांनी 2 ते 3 वेळेस केलेली. आता मी व्हिडिओमध्ये मला आय थिंक 2-3 वेळेस मी ते पण दाखवले. परत त्यांचा तो स्पेशल मसाला हे सगळं त्यांनी टाकलं होतं. सो एवढी छान टेस्ट लागत होती, लिटरली सांगते मी तुम्हाला. खूप छान टेस्ट होती याची आणि मला पण खूप आवडली आणि यांना पण खूप आवडली. यांनी थोडी जास्त तिखट मागवली होती, मी नॉर्मलच मागवली होती, कारण मला जास्त तिखट नाही आवडत आणि तसंही मी नाही खात, पहिल्यापासूनच तिखट नाही खात. सो हे बघा व्यवस्थित झाली. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेतील आणि त्यानंतर पाव वगैरे शेकून घेतील. सो पाव पण यांनी खूप छान प्रकारे शेकले होते. बटर पण खूप जास्त लावतात हे. आणि तुम्हाला जरी नक्की यांच्या हातची पावभाजी खायची असेल तर भोसरीमध्ये गार्डनच्या समोर पावभाजी सेंटर आहे त्यांचं. सो तिथे जाऊन नक्की खा. आणि हे बघा वरतून अजून त्यांनी बटर टाकले ना, आता इथे पाव शेकून देत आहेत. सो हे पाव शेकल्यानंतर एवढे मऊ झालते, खूप छान लागू लागले. आणि मी काय करते, घरी आपण जर घरी पावभाजी केली ना, तर एवढं नाही होत माझ्याच्याने करणं, प्रत्येक वेळेस पाव शेकणं वगैरे. सो हे असं यांच्याकडे खायची असेल तर नक्की जाऊन ट्राय करा आणि प्राईस पण खूप कमी आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच युजफुल झाला असेल पावभाजी बनवण्यासाठी तरी. तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या डेली ब्लॉगसोबत. सो चला, आता मी मस्त पावभाजी एन्जॉय करते. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. बाय.